भर्तृनाथ द्रुमिल नारायण एक दिव्य जीवनगाथा। परिचय आणि द्रुमिल नारायणचा गूढार्थ। राजा भर्तृनाथ, ज्यांना इतिहास आणि लोकश्रुतीमध्ये भर्तृहरी, भर्तरी आणि द्रुमिल नारायण या नावांनी ओळखले जाते, भारतीय ज्ञान आणि आध्यात्मिक परंपरेतील अशा दुर्मिळ व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत ज्यांनी राजा, कवी, योगी आणि तत्त्वज्ञ या भूमिकांचा समन्वय साधला। त्यांचे जीवन राजसिंहासनाच्या वैभवापासून ते गहन वैराग्याच्या एकांत साधनेपर्यंतच्या एका महान यात्रेचे प्रतिनिधित्व करते। नाथ परंपरेत त्यांना ध्रुवी नारायण यांचा अवतार मानले गेले आहे, जे त्यांची आध्यात्मिक प्रतिष्ठा स्थापित करते। बाल्यावस्थेतच त्यांना द्रुमिल नारायण या नावानेही पुकारले गेले होते, ज्याचा गूढ अर्थ सर्वगुणांनी युक्त द्रुमिल असा आहे। हे नामकरण त्यांच्या योग साधनेकडे संकेत करते, जिथे द्रुमिल, योगी, समस्त सांसारिक मायेपासून विमुख होऊन परमसत्याकडे अग्रसर होतो। भर्तृनाथ यांचे साहित्यिक कृतित्व, ज्याला शतकत्रय, 3 शतक म्हटले जाते, नीती शतकम, शृंगार शतकम आणि वैराग्य शतकम, हे त्यांच्या जीवनातील क्रमिक अवस्थांचे आरसा आहे। शृंगार शतकम आसक्ती आणि प्रेमाची पराकाष्ठा दर्शविते, नीती शतकम राजधर्म आणि कर्तव्याच्या गुंतागुंती उलगडते, तर वैराग्य शतकम सांसारिक विषयांवरील पूर्ण विरक्तीची अंतिम दार्शनिक सिद्धी सादर करते। ही त्रयी दर्शविते की त्यांचे जीवन केवळ एक भावनिक वळण नव्हते, तर ज्ञान, कर्म आणि अनासक्तीच्या टप्प्यातून जाणारा एक नियोजित आध्यात्मिक उत्कर्ष होता। ऐतिहासिकता, कालनिर्धारण आणि ओळखीचा दार्शनिक विवाद। भर्तृनाथ यांचा कालखंड आणि त्यांची ओळख याविषयी विद्वत समाजात ऐतिहासिक मतभेद आहेत। लोकपरंपरा त्यांना उज्जैन चे प्रतापी सम्राट गंधर्वसेन यांचे ज्येष्ठ पुत्र आणि महान सम्राट विक्रमादित्य यांचे अग्रज मानते। या मान्यतेनुसार त्यांचा काळ ईसापूर्व 57, ज्यापासून विक्रम संवत सुरू झाला, च्या आसपासचा असावा। ही संगती त्यांच्या महतीला एका अत्यंत शक्तिशाली आणि प्रसिद्ध ऐतिहासिक संदर्भाशी जोडून त्यांच्या गाथेला अमरत्व प्रदान करते। तथापि, शैक्षणिक पुरावे या कालनिर्धारणाला जटिल बनवतात। संशोधनानुसार कवी भर्तृहरी अंदाजे 550 ईस्वी पूर्वी झाले। चीनी बौद्ध प्रवासी इत्सिंग याने आपल्या प्रवास वर्णनात उल्लेख केला आहे की भर्तृहरी नावाच्या प्रसिद्ध वैयाकरणाचा देहांत सुमारे 651 ईस्वीमध्ये झाला, ज्याला व्याकरणाचा महान ग्रंथ वाक्यपदीयमचा रचिता मानले जाते। काही विद्वान त्यांना 450 ते 510 ईस्वीच्या दरम्यानचे मानतात, जे त्यांना बौद्ध दार्शनिक दिन्नाग यांचा समकालीन गुरुबंधू सिद्ध करते। शैक्षणिक जगात हे स्थापित करणे कठीण आहे की शतकत्रय, कवीचे कार्य, आणि वाक्यपदीयम, वैयाकरणाचे कार्य, यांसारखी विलक्षण बौद्धिक गहनता असलेली कृत्ये 2 वेगवेगळ्या व्यक्तींनी रचली होती। त्यामुळे भारतीय ज्ञान परंपरेत हा विरोधाभास चरित्राच्या गुणांवर, विद्वत्ता आणि वैराग्य आधारित सर्व आयामांना एकाच राजयोगीमध्ये समन्वित करण्याच्या प्रवृत्तीला दर्शवितो। हा अहवाल भर्तृनाथ यांच्या जीवनगाथेला याच समन्वयकारी आध्यात्मिक आयामातून पाहतो। राजसी जीवन, शिक्षण आणि वैराग्याचे बीज। जन्म आणि प्रारंभिक संस्कार। पौराणिक कथांनुसार राजा भर्तृनाथ यांचा जन्म उज्जैनीच्या सुप्रसिद्ध राजकुळात झाला। त्यांना रत्नागिरी कुलधार सम्राट गंधर्वसेन यांचे ज्येष्ठ पुत्र सांगितले आहे। त्यांच्या जन्माच्या वेळच्या दंतकथा त्यांची दिव्य उत्पत्ती सिद्ध करतात, जिथे सूर्यदेवाच्या किरणांनी उत्पन्न झालेले अमृतबीज कलशात संतप्त होऊन एक तेजोबिंदुसमान बालकाचे अवतरण झाले। बाल्यावस्थेतच विषमतांनी भरलेल्या जीवनाने त्यांच्या अंतरात गहन चिंतनाचे बीज पेरले। एका लोककथेनुसार त्यांना हरिणी मातेने 7 वर्षांपर्यंत आपल्या पालनछायेत वाढवले, ज्यामुळे वनाच्या निर्जनतेत त्यांनी प्रकृतीच्या साक्षात्कार भावना आणि निर्दोषतेचे शिक्षण घेतले। राजकुमार म्हणून त्यांचे शिक्षण आणि दीक्षेचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा होता। 11-12 वर्षांच्या वयात वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर सिंहासनाची जबाबदारी आली, परंतु पूजनीय संन्यासी गुरु दत्तात्रेय यांनी त्यांच्या हृदयात ब्रह्मचर्याची भावना जागृत केली। दत्तात्रेयांनी त्यांना आत्मज्ञानाची प्रारंभिक दीक्षा दिली आणि नाथ संप्रदायाच्या सिद्धांतांशी परिचित केले। गुरूंच्या निर्देशानुसार
भरतृनाथांनी नंतर द्वारकाधीश बद्रीनाथ येथे 12 वर्षांपर्यंत कठोर तपस्या केली, जिथे त्यांनी आनंदसाधना आणि ध्यानाच्या माध्यमातून आपल्या आत्कर्म, वासना आणि मोहाचे चक्र शांत करण्याचा अभ्यास केला. शृंगार आणि राजधर्माची बाध्यता. राजगादी स्वीकारल्यानंतर भरतृनाथांनी उज्जैनमध्ये राजधर्माचे पालन केले. त्यांना कलाप्रेमी, विद्वान आणि न्यायप्रिय राजा म्हणून ओळखले जात होते. या काळात ते आपली तिसरी पत्नी राणी पिंगला हिच्यावर अत्यंत मोहित होते आणि तिच्यावर अंधविश्वास ठेवत होते. या अटूट प्रेमाचा पुरावा त्यांची रचना शृंगार शतकम मध्ये मिळतो, जी त्यांनी राणी पिंगलेवरच रचली होती. याच काळात त्यांनी आपल्या बौद्धिक शक्तीचा उपयोग राजनीती शास्त्रावर एक पुस्तक लिहिण्यासाठीही केला, जे नंतर नीती शतकम म्हणून ओळखले गेले. त्यांचे जीवन राजसी सुखसुविधा आणि गहन अनुरागाच्या केंद्रस्थानी होते, ज्यामुळे त्यांच्या आगामी वैराग्याची पार्श्वभूमी तयार झाली. मोहभंगची पराकाष्ठा, अमरफळाचे चक्रण. भरतृनाथ यांच्या जीवनात निर्णायक वळण तेव्हा आले, जेव्हा गुरु गोरखनाथ यांनी त्यांना एक अमरफल, दीर्घायुष्य आणि नव तारुण्य देणारे चमत्कारी फळ भेट दिले. राजाने अमरत्वाचे हे प्रतीक आपली प्रिय राणी पिंगला हिला सुपूर्द केले. तिला वाटले की ती सदैव तरुण आणि सुंदर राहील. पण पिंगला अनैतिकरित्या राज्याच्या कोतवालावर किंवा महिपालावर आसक्त होती आणि तिने अमरफल कोतवालाला दिले, ही कामना करत की तो दीर्घकाळ तिच्या इच्छांची पूर्ती करू शकेल. कोतवाल स्वतः एका दासीवर प्रेम करत होता आणि त्याने ते फळ तिला दिले जेणेकरून ती सदैव सुंदर राहील. दासी, जी आपल्या पेशागत जीवनात दुःखी होती, तिने विचार केला की हे फळ राजासाठी अधिक आवश्यक आहे जेणेकरून तो दीर्घकाळ प्रजेला सुखसुविधा देईल. शेवटी दासीने ते अमरफल परत राजाला दिले. या अमरफळाच्या चक्रणाची घटना व्यक्तिगत विश्वासघातापेक्षा अधिक सांसारिक मोहाचे दार्शनिक सत्य उघड करते. अमरत्व, जे जीवनाचे सर्वोच्च आध्यात्मिक मूल्य आहे, ते भौतिक आसक्तींच्या शृंखलेतून जाताना अवमूल्यित होत गेले. राजाने अमरत्व आपल्या क्षणिक वासनेसाठी पिंगला त्यागले, जिने ते आपल्या अनियंत्रित तृष्णेला कोतवाल दिले, तर शेवटी दासी, जी समाजात निम्न स्थानावर होती, तिने विवेक दाखवला आणि फळ त्याच्या योग्य ठिकाणी राजधर्माकडे परत केले. या घटनेतून राजाला हे गहन ज्ञान झाले की सर्वोच्च सत्याचे अमरफळ अवमूल्यन आसक्ती आणि तृष्णेच्या निम्नतम स्तरांवर कसे होते. मोहभंगचे काव्यगत प्रकटीकरण. या दुःखद सत्याच्या साक्षात्कारामुळे भरतृनाथ यांचा मोहभंग झाला. ही घटना केवळ एक व्यक्तिगत आघात नव्हती, तर त्यांच्या आध्यात्मिक जागृतीचे केंद्र बनली. त्यांच्या मुखातून निघालेले हे शब्द, जे नीती शतकमच्या पहिल्या श्लोकाच्या रूपात प्रसिद्ध झाले, त्यांची मनःस्थिती दर्शवितात. या चिंतयामि सत्तमयीसा विरक्ता साप्यन्यमिच्छति जनस जनोन्यसक्तः अस्मित्कृते परितुष्यतीच काचिज्ञा धिक्ताच ताच मदनाच इमाच माच. भावार्थ, ज्या स्त्रीचे पिंगला मी निरंतर चिंतन करतो आणि जिचे मी प्रेम करतो, ती माझ्यात विरक्त आहे. ती दुसऱ्या पुरुषाला इच्छिते आणि तो पुरुष दुसऱ्या स्त्रीमध्ये आसक्त आहे आणि त्या आसक्तीवर दुसरी कोणतीतरी स्त्री संतुष्ट आहे. धिक्कार असो त्या स्त्रीला, त्या पुरुषाला, कामदेवाला, या दुसऱ्या स्त्रीला आणि स्वतः मलाही. या आत्मधिक्कार आणि संसाराच्या गोल चक्राला पाहून त्यांच्या हृदयात वैराग्याची तीव्र अग्नी प्रज्वलित झाली. गुरु गोरखनाथ आणि नाथ पंथाचा आश्रय. गुरूंचे चैतन्य हृदय आणि मायेचे मोचन. मोहभंगानंतर जेव्हा भरतृनाथ गहन विषाद आणि अंतर्ध्यानात तल्लीन होते, तेव्हा गुरु गोरखनाथ प्रकट झाले. त्यावेळी राजा पिंगलेच्या पार्थिव शरीरासमोर किंवा स्मृतीसमोर रात्रंदिवस विलाप करत होते. गोरखनाथांनी राजाला संसाराच्या अनित्यतेचा नॉन एटर्नल नेचर पाठ शिकवण्यासाठी एक कठोर मनोवैज्ञानिक पद्धत वापरली. त्यांनी आपले मातीचे भिक्षापात्र जाणून बुजून जमिनीवर तोडले आणि राजापेक्षाही मोठ्या स्वरात व्यथाध्वनी करून विलाप केला. जेव्हा भरतृनाथांनी विचारले की त्यांचे दुःख राजापेक्षा अधिक का आहे, तेव्हा गोरखनाथांनी उत्तर दिले की जर राजाकडे इतके बळ असते, तर तो आधी काचेच्या घड्याचा भंगुरतेचे प्रतीक आवाज का थांबवू शकला नाही.
हे कृत्य राजाला हे समजावण्यासाठी होते की दुःख वस्तुतः हानीमुळे नाही तर अनित्य वस्तूंवरील आसक्तीमुळे उत्पन्न होते. यानंतर गोरखनाथांनी पिंगलेच्या अस्थिपिंडावर उर्वशी सिंधुजल अर्पित करून तिला चमत्कारिकरित्या पुनर्जीवित केले. हे दृश्य राजाला हे अंतरंग दर्शन घडवण्यासाठी पुरेसे होते की संसाराची ही मायाभूमी किती क्षणभंगुर आणि भ्रामक आहे. गुरुने राजाला ही शिक्षा दिली की आसक्ती, राग एका विशिष्ट व्यक्तीशी नाही तर मोहाच्या विचाराने होते. हे सत्य आणखी पुष्ट करण्यासाठी गोरखनाथांनी 750 पिंगलेच्या प्रतिमा उत्पन्न केल्या आणि राजाला हा अनुपम पाठ शिकवला की जे निघून गेले ते परत येत नाही. या मायेच्या पडद्याचा भेद झाल्यानंतर भर्तृनाथ यांचे हृदय वैराग्याच्या अग्नीने प्रकाशित झाले. नाथ परंपरेत प्रवेश आणि वैरिक्त्य पंथची स्थापना. भर्तृनाथांनी कायमस्वरूपी राजपाट त्यागले आणि आपले संपूर्ण राज्यदायित्व आपला धाकटा भाऊ विक्रमादित्य याला सोपवले. त्यांनी गोरखनाथजींचे शिष्य बनून संन्यास घेतला आणि वैरिक्त्य पंथ, त्याग पंथ ची स्थापना केली. राजयोगी म्हणून त्यांचा हा निर्णय एक सामान्य संन्यास नव्हता तर भौतिक सुखातून सर्वोच्च आध्यात्मिक सत्याकडे नियोजित पदार्पण होते. या घनदाट वनात त्यांनी द्रुमिल नारायण हे नाव धारण केले जी समस्त मायेपासून विमुख असलेल्या एका योग्याची ओळख होती. तपस्येची कठोरता. उज्जैनच्या गुंफा. संन्यास घेतल्यानंतर भर्तृनाथांनी 12 वर्षांपर्यंत गहन तपस्येत स्वतःला लीन ठेवले. नाथ परंपरेत ही तपस्या हठयोग आणि राजयोग यांचा समन्वय होती ज्याचा उद्देश केवळ मनावरच नाही तर शरीरावरही पूर्ण नियंत्रण प्राप्त करणे होता. त्यांच्या साधनेचे प्रमुख केंद्र उज्जैनमध्ये शिप्रा नदीच्या काठी स्थित भर्तृहरी गुंफा होत्या. त्या गुंफा प्राचीन काळापासूनच साधुसंतांचे ध्यान केंद्र मानल्या गेल्या आहेत. भर्तृनाथ यांच्या तपाची ज्वाला इतकी तीव्र होती की स्वतः देवेंद्र इंद्र देखील भयभीत झाले. एका प्रसिद्ध कथेनुसार इंद्रदेवाने त्यांच्या योगिक दृढ संकल्पाची धैर्य परीक्षा घेण्यासाठी एक मोठी शिला पाठवली. भर्तृनाथांनी ती शिला एका हाताने धरली आणि त्या शिलेवर आपले छाती टेकवून तपस्या सुरू ठेवली. ही घटना त्यांच्या योगबळाची पराकाष्ठा दर्शवते आणि योगिक अभ्यासाच्या कठोरतेवर भर देते. या गुंफामध्ये आजही एक गुप्त रस्ता असल्याची दंतकथा आहे ज्याबद्दल स्थानिक मान्यता आहे की तो 4ही धामांना जातो. गोरखनाथांनी राजाच्या या तपस्येला यंत्रभेद, काम, क्रोध, लोभ, अहंकार यांवर विजय सांगितले आणि त्यांना प्रणाम केला. योगदर्शन आणि परमार्थिक जीवनदृष्टी. नाथ योगामध्ये भर्तृनाथांचे स्थान. गुरु गोरखनाथ यांच्या परंपरेत दीक्षित झाल्यामुळे भर्तृनाथांनी आत्मिक योगाचे चिंतन चरितार्थ केले. त्यांना नाथ संप्रदायात त्याग आणि वैराग्याचा आदर्श योद्धा मानले जाते. त्यांचे योग दर्शन केवळ त्यागावर केंद्रित नव्हते तर राजधर्म, कर्म आणि संन्यास, ज्ञान दोन्हीला जीवदृष्टीने समन्वित करण्यात विश्वास ठेवत होते. योगिक अभ्यासाच्या माध्यमातून त्यांनी अद्भुत योगविद्येचे ज्ञान प्राप्त केले ज्याअंतर्गत ते इच्छित असल्यास आपले शरीर पृथ्वीसमान जड करू शकत होते किंवा क्षणार्धात आकाशातील दीप बनून अदृश्य होऊ शकत होते. कायासिद्धी. त्यांनी स्वतः विष्णुसाधना आणि कुंडलिनी जागरणच्या गहन रहस्यांना आत्मसात केले. त्यांचे योग दर्शन हा संदेश देते की आत्म्याच्या शोधात संसाराचा त्याग आवश्यक आहे, जिथे गुरुभक्ती, ध्यान आणि भगवद्रूप आत्मज्ञान हे सर्वोच्च ध्येय मानले गेले आहे. वैराग्य शतकमचा दार्शनिक सार. भर्तृनाथ यांची दार्शनिक परिपक्वता वैराग्य शतकममध्ये प्रतिबिंबित होते. ही रचना सांसारिक विषयभोगांची क्षणभंगुरता ओळखून त्यांना वेळेत त्यागण्याची अनिवार्यता यावर भर देते. या ग्रंथात त्यांनी मानवी जीवनाला नियंत्रित करणाऱ्या आशा, इच्छा आणि तृष्णा, लालसा चे अत्यंत शक्तिशाली आणि विकराळ रूपक सादर केले आहे. आशा नाम नदी मनोरथ जला तृष्णातरंगाकुला. राग्राहवती वितर्कविहगा धैर्यद्रुमध्वंसिनी मोहावर्त सुदुस्तराती घना प्रोत्तुंग चिंतात्ती. तस्याह पार्गता विशुद्धम नसो नंदंती योगीश्वराः. भावार्थ. आशा, इच्छा एक नदी आहे ज्यात मनोरथ, कल्पना पाण्याप्रमाणे भरले आहे आणि जी तृष्णेच्या, लालसा तरंगांनी पूर्णपणे व्याकुळ आहे. आसक्ती, राग हेच यात ग्राह
मगरमच्छ आहे, तर्कवितर्क पक्ष्यांसारखे आहे आणि ती धैर्यरूपी वृक्षांना उपटून टाकणारी आहे. मोहरूपी भोव्यातून तिला पार करणे अत्यंत कठीण आणि गहन आहे, जिचे तट चिंतेसारखे उंच डोंगर आहेत. केवळ शुद्ध मनाचे योगीच या नदीला पार करून आनंद प्राप्त करतात. हा श्लोक सांगतो की भोग आणि भौतिक इच्छांच्या नदीला पार करणे अत्यंत दुष्कर आहे आणि केवळ गहन आध्यात्मिक अभ्यासानेच परम आनंद संभव आहे. मानवी दीनतेवर गंभीर विमर्श. भर्तृनाथ यांचे वैराग्य दर्शन केवळ राजसी विलासितेच्या त्यागापर्यंत मर्यादित नव्हते, तर ते सामान्य मनुष्याच्या स्वाभिमान आणि प्रतिष्ठेवर भौतिक गरजांच्या पडणाऱ्या प्रभावालाही खोलवर स्पर्श करते. वैराग्य शतकममध्ये त्यांनी क्षुधा, भूक मुळे होणाऱ्या नैतिक पतनावर गहन विमर्श केला आहे. त्यांनी लिहिले आहे की कर्तव्याच्या विवेकापासून शून्य होऊन मनुष्य कमळाच्या पानावर पडलेल्या पाण्याप्रमाणे चंचल या प्राणांचे जीवनाची क्षणभंगुरता रक्षण करण्यासाठी ते सर्व काही करतो, ज्यामुळे त्याचा स्वाभिमान नष्ट होतो. भर्तृनाथ या गोष्टीवर दुःख व्यक्त करतात की पोटासाठी स्वाभिमानी पुरुषही दीनता याचना करण्याचा अभिनय करण्यास विवश होतो, ज्यामुळे त्याचे मानसन्मान, अभिमान, विद्वत्ता आणि लज्जा सर्व नष्ट होतात. एक संन्यासी म्हणून भिक्षा मागणे त्यांच्यासाठी सामान्य कर्म होते, परंतु त्यांचे दार्शनिक दुःख यावर केंद्रित होते की हे पापी पोट महान पुरुषांकडूनही निर्लज्जपणे स्वतःचे गुणगान करवून घेते. ते मानत होते की भुकेले मरणे चांगले, परंतु आप्तजनांसमोर दीनता प्रदर्शित करू नये. हे वैराग्य दर्शन केवळ भौतिक त्याग नव्हे, तर आत्मसन्मान आणि नैतिक शुद्धता टिकवण्यासाठी भौतिक गरजांवर विजय मिळवण्याच्या योगिक गरजेला पुष्ट करते. साहित्यिक कृतित्व. शतकत्रेचे विश्लेषण. शृंगार शतकम, लौकिकातून पारलौकिक प्रेमाची यात्रा. शृंगार शतकम ही त्यांची युवावस्था आणि राजसी जीवनातील प्रेम आणि सौंदर्यबोधाचे फलित आहे. या रचनेत कवीने स्त्रियांच्या हावभावांचे, त्यांच्या आकर्षणाचे आणि शारीरिक सौंदर्याचे सविस्तर वर्णन केले आहे. ही कृती लौकिक प्रेमाची सूक्ष्म वास्तविकता उघड करते. तथापि हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की भर्तृनाथांच्या संदर्भात शृंगार शतकमचा उद्देश केवळ सौंदर्याचे वर्णन करणे नव्हते, तर भोगांच्या पराकाष्ठेचा अनुभव घेऊन शेवटी त्यातून विरक्ती उत्पन्न करणे हा होता. हा अनुभव त्यांच्या वैराग्याची पार्श्वभूमी तयार करतो, जिथे त्यांना हे समजले की सकल अनुराग भावाचे वैभवही क्षणभंगुर आहे. नीती शतकम, राजधर्म आणि लोकव्यवहाराचे संहिताकरण. नीती शतकम, जे त्यांच्या 3 प्रसिद्ध शतकांपैकी एक आहे, त्यांच्या राजसी अनुभवांवर आणि लोकव्यवहाराच्या गहन निरीक्षणावर आधारित आहे. या संग्रहात सुमारे 100 श्लोक आहेत जे नैतिक आचरण आणि विवेकपूर्ण जीवनाचे नियम सांगतात. भर्तृनाथांनी एका बाजूला अज्ञान, लोभ, दुर्जनता आणि अहंकाराची कठोर निंदा केली आहे, तर दुसऱ्या बाजूला विद्या, सज्जनता, उदारता, स्वाभिमान आणि सत्य यांसारख्या गुणांची प्रशंसा केली आहे. नीती शतकम त्यांच्या परिपक्व विवेकाला दर्शविते, जिथे त्यांनी हे समजून घेतले की राज्य चालवण्यासाठी कठोर नैतिक आचारसंहिता आवश्यक आहे, जी व्यक्तिगत मोहापासून दूर असावी. ही रचना राजापासून ते सामान्य प्रजेपर्यंत सर्वांना मानवी जीवन सफल करण्यासाठी उत्कृष्ट उपदेश देते. वैराग्य शतकम, अनासक्तीचा चर्मदर्शन. भर्तृनाथ यांच्या आध्यात्मिक यात्रेचा अंतिम टप्पा वैराग्य शतकम आहे. हा ग्रंथ संसारवियोगाचा सार आहे, जो जीवनाच्या क्षणभंगुरतेवर आणि मोहाच्या व्यर्थतेवर गहन चिंतन करतो. या रचनेत त्यांनी शिकवले आहे की आपण त्या सर्व कर्मांपासून दूर राहावे जे आपल्याला सांसारिक बंधनांमध्ये बांधतात. यात संसार सोडण्याचा, गुरुभक्ती करण्याचा आणि आत्मसाक्षात्काराला सर्वोपरी मानण्याचा स्पष्ट आव्हान आहे. त्यांच्या या दर्शनाने वैराग्याला हिंदू योगवैदिक परंपरेत एक पुनरुत्थान दिले. वैयाकरण. भर्तृहरी. वाक्यपदीयमचे शैक्षणिक परिदृश्य. वाक्यपदीयमचे महत्त्व. जरी लोककथा राजा भर्तृनाथ यांच्या वैराग्य आणि कवितेवर केंद्रित असल्या तरी त्यांची विद्वत्ता वाक्यपदीयम नावाच्या त्यांच्या गहन व्याकरण आणि भाषा दर्शनाच्या ग्रंथाशिवाय अपूर्ण मानली जाईल. हा ग्रंथ संस्कृत व्याकरणाच्या परंपरेत एक आधारशिला आहे आणि भाषिक दर्शनाच्या क्षेत्रात मैलाचा दगड मानला जातो.
शैक्षणिकदृष्ट्या ही कृती त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा सर्वोच्च पुरावा आहे आणि म्हणूनच विद्वानांनी त्यांना 7व्या शतकाच्या आसपासचे वैयाकरण म्हणूनही स्थापित केले आहे. शब्द ब्रह्मचा सिद्धांत. वाक्यपदीयमचे केंद्रीय दर्शन शब्द ब्रह्म आणि स्फोटच्या सिद्धांतावर आधारित आहे. भर्तृहरींनी असा तर्क दिला की शब्द, भाषा हीच अंतिम आणि शाश्वत वास्तविकता, ब्रह्म आहे, ज्यामुळे संसाराची अभिव्यक्ती होते. या ग्रंथाच्या पहिल्या कांडाला ब्रह्मकांड असेही म्हणतात, जिथे ते भाषा आणि वास्तविकतेच्या तात्विक संबंधाचे विश्लेषण करतात. त्यांच्या मते विचार आणि अर्थाचे प्रकटीकरण स्फोटामधून होते, एक आंतरिक भाषिक बोध जो वास्तविक उच्चारणापूर्वी होतो. हे दर्शन दर्शविते की भर्तृनाथांचा शोध केवळ भावनात्मक विरक्ती नव्हता, तर ज्ञानाची उच्चतम अभिव्यक्ती आणि वास्तविकतेच्या तात्विक स्वरूपाला समजून घेण्याचा एक बौद्धिक प्रयत्नही होता. राजा, योगी आणि दार्शनिकाचा संगम. भर्तृनाथ यांचे जीवन राजयोगी म्हणून त्यांची ओळख पुष्ट करते, जिथे त्यांनी सांसारिक आणि आध्यात्मिक दोन्ही क्षेत्रांमध्ये सर्वोच्च दक्षता प्राप्त केली. ज्या व्यक्तीने नीतिशतकममध्ये राजधर्माच्या जटिल सिद्धांतांचे संहिताकरण केले, तीच व्यक्ती वाक्यपदीयममध्ये शब्द ब्रह्मच्या सूक्ष्म दार्शनिक पैलूंवर चिंतन करते आणि तीच व्यक्ती नाथ योगामध्ये कायासिद्धी प्राप्त करते. हा संगम दर्शवतो की त्यांचा संन्यास केवळ दुःखापासून पलायन नव्हता, तर सत्याच्या शोधात बौद्धिक, नैतिक आणि योगिक ऊर्जेचा पूर्ण समन्वय होता. त्यांच्यासाठी मोक्षप्राप्ती ज्ञान आणि अनासक्तीच्या उच्चतम अभिव्यक्तीतून शक्य होती. तीर्थस्थळे, लोकगाथा आणि शाश्वत प्रभा. पूजास्थळे आणि समाधी. भर्तृनाथ यांच्या दिव्य गाथेचा प्रसार संपूर्ण भारतीय उपखंडात आहे आणि त्यांची तपस्या स्थळे आजही प्रमुख तीर्थ मानली जातात. उज्जैनच्या गुंफा, भरथरी गुंफा, ज्या शिप्रा नदीच्या काठी स्थित आहे, प्राचीन काळापासून साधू संतांचे ध्यान केंद्र राहिल्या आहेत. या गुंफांचे वातावरण अत्यंत शांत मानले जाते. सर्वात महत्त्वाचे पूजास्थळ राजस्थानच्या अलवरमध्ये स्थित प्राचीन बाबा भर्तृहरी मंदिर आहे. हे स्थान त्यांची पवित्र समाधीभूमी आहे, जी आजही तीर्थयात्रींना आकर्षित करते. स्थानिक मान्यतेनुसार येथे भर्तृनाथांनी दुष्काळ दूर करण्यासाठी खडक फोडून जलपात उत्पन्न केला होता. अलवर मंदिरात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल अष्टमीला विशाल मेळा भरतो, जिथे भाविक एकत्र येतात आणि विरक्त तपस्वी संताच्या मूर्तीसमोर धूपदीप प्रज्वलित करतात. त्यांच्या समाधी स्थळाव्यतिरिक्त अनेक नाथसन्याशांनी त्यांच्या सन्मानार्थ शिवालय तालिमाची स्थापना केली, जिथे गुरुभक्तीचे दर्शन होते. लोक परंपरांमध्ये भर्तृनाथ राजापासून योगीपर्यंतचा त्यांचा परिवर्तनकारी मार्ग भारतीय जनमानसाला सदैव प्रेरित करत राहिला आहे. भर्तृनाथ यांच्या काव्यशैलीत आत्मवैराग्याची गंभीरता आणि संस्काराची गोडी उपस्थित आहे, ज्याने सामाजिक जीवनाला संयम आणि सदाचाराचे शिक्षण दिले. त्यांची नीती आणि वैराग्य संबंधी रचना संस्कृत आणि लोकभाषांमध्ये लोकप्रिय झाल्या आणि ग्रामीण महाकाव्ये तसेच लोककथांचा अविभाज्य भाग बनल्या. छत्तीसगड, हरियाणा, बिहार आणि राजस्थानच्या लोककथा त्यांच्या महात्म्याने सजलेल्या आहेत. बैताल पच्चीसी सारख्या कथासंग्रहांमध्ये त्यांच्या चरित्राशी जोडलेले दृष्टांत आढळतात. त्यांच्या गाथेचे लोकांमध्ये स्थायी होणे हे सिद्ध करते की सर्वोच्च शक्तीचा, राजसी वैभव, त्याग आणि वैराग्याच्या मार्गाचा अवलंब भारतीय चेतनेत खोलवर रुजलेला एक आदर्श आहे. आधुनिक युगात प्रासंगिकता. आधुनिक युगात भर्तृनाथ यांची कथा आणि शिक्षा अत्यंत प्रासंगिक आहेत. वर्तमान काळात संबंधांमध्ये जी उलथापालथ माजली आहे, त्या संदर्भात अमरफळ कथेचे महत्त्व वाढते. ही कथा शिकवते की समर्पण द्विपक्षीय असणे आवश्यक आहे, अन्यथा संबंधांच्या आयुष्यात अनिश्चितता कायम राहते. भर्तृनाथांनी संपत्तीचा मोह सोडून गुरुभक्ती आणि आत्मसाक्षात्काराला सर्वोपरी मानले. ही त्यांची जीवनी आपल्याला शिकवते की आपण प्रेम आणि मोहमी उत्सवाच्या क्षणभंगुरतेला समजून घेतले पाहिजे आणि सत्याच्या निर्विकारी रूपाला स्वीकारणे हेच परमकल्याण आहे. त्यांची वैराग्यदृष्टी ही आठवण करून देते की प्रत्येक क्षणी कर्म, भक्ती आणि समाधीच्या परंपरेत लीन असले पाहिजे. जिथे राजकारण आणि सत्तेचा भ्रम आहे, तिथे त्यांच्या विरक्ती काव्याच्या ओळी औषधी बनून विखुरतात.
त्यांची गाथा शिकवते की अज्ञान हेच दुःखाचे मूळ कारण आहे. निष्कर्ष. राजयोग्याचा अमिट प्रकाश. संतराजा भर्तृनाथ द्रुमिल नारायण यांची दिव्य यात्रा राजसिंहासनाच्या उत्तुंग शिखरापासून योगपथिकच्या एकांतापर्यंत भारतीय आध्यात्मिकतेची एक प्रेरणादायक गाथा आहे. त्यांच्या वैराग्याने इतिहासाला हा उपदेश दिला की आत्म्याच्या मुक्तीसाठी मायेची आड आणि प्रत्येक सांसारिक संबंधाचा परित्याग आवश्यक आहे. त्यांच्या जीवनातील घटना, देवी पिंगलेचा त्याग, गुरु गोरखनाथांची परमकृपा, अमरफळाचे चक्रण आणि भीषण तप यांनी त्यांच्या हृदयात परमसत्याची ज्योत प्रज्वलित केली. भर्तृनाथ यांचे दार्शनिक योगदान, जे शतकत्रय आणि वाक्यपदीयमध्ये समाविष्ट आहे, दर्शवते की वैराग्य एक बौद्धिक आणि योगिक प्रक्रिया आहे, केवळ भावनिक प्रतिक्रिया नाही. त्यांच्या एकांताच्या गुंफा आणि पुण्य समाधी आपल्यासाठी सदैव तीर्थस्थान राहतील, जिथे हा संदेश घुमत राहील, जोपर्यंत जगाचा मोह सुटत नाही तोपर्यंत खरी मुक्ती नाही. भर्तृनाथ यांची कथा आपल्याला हाच संदेश देऊन जाते, अज्ञानाचा त्याग करा, भर्तजोगी बना. गुरुभक्तीने स्वतःला रमावा, तेव्हाच सत्यस्वरूप पावा.